लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता अजूनही आलेला नाही आणि पुढील 5 दिवसात तो येण्याची मोठी शक्यता तयार होत आहे। सध्या मार्च महिन्याचा हप्ता प्रलंबित आहे आणि मागील 2 हप्त्यापासून वितरणात सतत विलंब होत असल्याचं दिसत आहे। यापूर्वी फेब्रुवारीमध्ये 24 तारखेला GR आला होता आणि 28 तारखेला पैसे खात्यात जमा झाले होते, म्हणजे एक पॅटर्न तयार होत आहे। याचा अर्थ असा की शासनाकडून प्रक्रिया सुरू असते, पण वितरणात प्रशासनिक किंवा तांत्रिक विलंब होत आहे। GR उशिरा येतोय म्हणजे फायनान्स किंवा व्हेरिफिकेशन लेवलवर काही प्रक्रिया अडकलेली असू शकते। ज्यांनी DBT ॲक्टिव्ह आहे, KYC पूर्ण आहे, त्यांना फक्त हप्ता लवकर मिळण्याची शक्यता जास्त आहे। आधीपासून पात्र लाभार्थी असल्यामुळे पुढील वितरणात त्यांनाच प्राधान्य मिळू शकतं। फायदे: योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक हप्ते यशस्वीपणे दिले गेले आहेत, म्हणजे योजना बंद होण्याचा धोका सध्या तरी नाही। तोटे: सतत वाढणारा विलंब हा लाभार्थ्यांसाठी मोठा प्रश्न बनत आहे आणि विश्वास कमी होण्याची शक्यता आहे। अजूनपर्यंत मार्चच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही। पुढील 5 दिवसात वितरण होण्याचीही संभाव्यता आहे, खात्री नाही। एकूण परिस्थिती पाहता पुढील काही दिवसात GR येऊन वितरण सुरू होण्याची अपेक्षा आहे, पण तोपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी DBT आणि KYC तपासून ठेवणं खूप गरजेचं आहे। योजना सुरू आहे, पण वेळेवर पैसे मिळणं हा मुख्य मुद्दा आहे आणि त्यासाठी आवाज उठवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद।